रामराम मंडळी. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत जुळणार आहे आपले लोहगावचे सतीश भाऊ जाधव. तर मित्रांनो, सतीश भाऊ जाधव यांनी आतापर्यंत वावरात किती खर्च केला आणि त्यांना म्हणजे कपाशीला आजपर्यंत खर्च किती आला आणि तो खर्च त्यांना परत रिकव्हरी होईल की नाही होईल हे आपण जाणून घेऊ सतीश भाऊच्या तोंडातून. तर बघू शकता आपलं होता सतीश भाऊ जाधव. तर सतीश भाऊ, तुम्ही सुरुवातीला तुम्हाला 20 ते 25 हजार खर्च आला, बरोबर आहे? आतापर्यंत तुम्ही किती पाळ्या मारल्या वावरामध्ये? 5-6 पाळ्या मारल्या, बरोबर आहे? आणि फवारण्या किती झाल्या आतापर्यंत? 6 फवारण्या आल्या. तर मित्रांनो बघू शकता, एक खताची गोणी आहे मित्रांनो 1900 रुपयाला. तर सतीश भाऊ त्यांना 4 गोण्या खत मारलं म्हणजे 8000चं, बरोबर आहे? फवारण्या किती झाल्या? 6. तर मित्रांनो एका फवारणी लागते मित्रांनो 1500 रुपये रोज आल्या सगळं. तर त्याने मारलं मित्रांनो 9000 रुपयाची नुसत्या फवारण्या मारल्या. 9000चं औषध आणि 4000 ते 8000चं खत, म्हणजे मित्रांनो 17000 रुपये याच्यामध्येच गेले, बरोबर आहे? तर मित्रांनो बघू शकता, नुसतं पिशामध्ये फवारण्यामध्ये 17000 गेले. बाकी नागर रोटा बिटा सगळं अलग गोष्टी आहे मित्रांनो. हा, मग त्याच्यामध्ये एवढा खर्च आलेला आहे मित्रांनो, बरोबर आहे की नाही? आणि पाळ्या किती मारल्या? 5-6 पाळ्या मारल्या मित्रांनो. 800 रुपये करणं म्हणलं म्हणजे का 8-5-8-8-8-56 म्हणजे 5600 रुपये, म्हणजे टोटल 24,000 रुपये खर्च आलेला आहे मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही, एवढा सगळा खर्च आलेला आहे वावरामध्ये. एवढा खर्च करून सुद्धा बी काय वाटतं तुम्हाला आता आपले पैसे वापस मिळेल म्हणून? नाही मिळणार आहे की नाही? तर सरकारला आमची कळकळीची विनंती राहील का प्लीज तुम्ही काय करा, आमचं नुकसान भरपाई आम्हाला वापस करा. कारण की जागोजागी लोकांचे खूप नुकसान झाले. मका झोपल्या, सोयाबीन झोपलं, कपाशी झोपली, तूर पण झोपली. काय सरकारला नुकसान भरपाई भेटली पाहिजे, आहे की सतीश भाऊ? ही मागणी आपली, आहे की नाही? हां, करा फक्त व्हिडिओ शेअर. जय जवान जय किसान.